ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. माझ्या सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा यासाठी मी जे हे चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यावर आत्ता मी आपल्याला माझा 118वा व्हिडिओ तयार करून पाठवत आहे. आणि हा व्हिडिओ मी नगरमधील एक भक्त श्रीयुत प्रकाश डांगे यांचा एक अनुभव मी आपल्याला आज निवेदन करणार आहे. आणि प्रकाश डांगे ही खरं म्हणजे कोपरगावमध्ये राहणारे ही मंडळी आहेत आणि नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने नगरला नंतर ते स्थायिक झाले आणि त्यांना नगरच्या स्टेट बँकेमध्ये त्यावेळेस नोकरी मिळालेली होती आणि त्यामुळे ते नगरमध्ये स्थायिक झाले. आता या ठिकाणी जवळजवळ 1970 सालाच्या आसपास ते गुरुदेवांकडे यायला लागले आणि तेव्हापासून त्यांची गुरुचरणावर नितांत निष्ठा आहे. डांगे असं आपल्याला सांगतायत की मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि मी सामान्यच माणूस आहे, परंतु मी सद्गुरूंच्या सहवासात आल्यामुळे आमच्यात आमूलाग्र बदल झाला आणि त्यांच्या चरणाची कास धरल्यामुळे आणि त्यांचं सर्वतोम मान्य केल्यामुळे आपल्याला दुसऱ्या कोणाचे चरण धरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही हे त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. हे खरं आहे. मी त्यांचा अनुभव सांगत असताना माझा एक अनुभव सांगेन की सद्गुरूंनी मला एकदा विचारलं होतं की प्रमोद, तू इथे आल्यावर अगदी खाली मान घालून बसतो, शांत बसतो, असं काय आहे? तर मी त्यांना फक्त एकच उत्तर दिलं. अर्थात ते मी माझ्या मनाने उत्तर दिलं का त्यांनी माझ्याकडनं वधवून घेतलं आहे मला माहीत नाही. फक्त मी त्यांना सांगितलं की आपल्या पुढे खाली मान घातल्यावर मी बाहेर ताठ मानाने वागू शकतो. म्हणजे गुरु चरणाचं आपण कास धरल्यावर त्यांचं जे संरक्षण कवच आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे आपल्याला कलिकाळाची भीती वाटत नाही आणि समाजातल्या इतर कोणाची भीती वाटण्याची काही आपल्याला गरज नाही असा तो भाग आहे. आणि डांगे यांनी तोच विचार या ठिकाणी व्यक्त केला. आज प्रामुख्याने मला डांगे यांचा जो एक अनुभव आला आहे, अनुभव सांगायचा आहे, तो माझे गुरुदेव हे विश्वचालक आहेत. पंचमहाभूत देखील त्यांचा ऐकतात असा तो एक अनुभव त्यांना आला आहे आणि तो मी आपल्याला आज मुद्दाम सांगणार आहे. काय झालं की आमच्या दत्त देवस्थानने तपोवन नावाची जी एक दत्त देवस्थानपासून श्री दत्तात्रय दत्त देवस्थानपासून म्हणजे आपल्या श्री दत्तात्रय देवस्थान 5 किलोमीटर अंतरावर स्वामी नरसिंह सरस्वती तपोवन हे जे निर्माण केलेलं आहे, तर त्या तपोवन हा जो भाग आहे 5-7 एकराची जागा ही गावाच्या बाहेर औरंगाबाद रोडला होती आणि बहुतेक तो भाग त्यावेळेस निर्जन होता आणि नागरी सुविधा काही तिथे फारशा नव्हत्या. पण त्यावेळेस एक कल्पना पुढे आली की या तपोवनाच्या आसपास जर काही प्लॉट मिळत असतील तर ते आपल्या भक्तवर्गाने घ्यावेत आणि भक्तवर्गाने तिथं स्थायिक होण्याच्या दृष्टीने विचार करावा.
आणि त्यावेळेस या डांगे कुटुंबियांनी हा एक विचार केला की आपण या ठिकाणी प्लॉट घ्यावा. आणि मग प्रकाश डांगे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी विचारविनिमय करून तो प्लॉट निर्धारित केला घ्यायचा. आणि मग त्यानंतर काही दिवसातच आपल्याला इथे बांधकाम करायचं असेल तर पाणी पाहिजे, कारण तिथे पाण्याची सोय नव्हती. आणि मग पाणी पाहिजे तर काय करायला पाहिजे, मग बोरिंग घ्यायला पाहिजे. बरोबर. आता बोरिंगला बऱ्याच वेळा असं बोरिंगला पाणी लागतंच अशातला काही भाग नाही. बोरिंगला बऱ्याच वेळा पाणी लागत नाही. आणि आम्हाला सद्गुरूंचा जो आधार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीचा श्री गणेशा करताना, सुरुवात करताना आमच्या सद्गुरूंचे आशीर्वाद आम्ही घेत असतो. मग ते आमच्या घरातलं कोणतंही शुभकार्य असू देत किंवा इतर काही आमची कामं असू देत, त्या कामाकरता आम्ही सद्गुरूंचे आशीर्वाद हे घेतच असतो. आता या ठिकाणी त्याप्रमाणे प्रकाश डांगे यांनी त्या सद्गुरूंना ते सगळं सांगितलं आणि सद्गुरूंकडनं त्यांनी प्रसादाचा एक नारळ पण त्या दिवशी घेतला काय. आणि आपण त्या ठिकाणी काम सुरू करू. आणि मग त्या दिवशी ते बोरिंग खणणारी जी मंडळी असतात ते याची वाट बघत होते. आणि रात्री 5:30च्या सुमारास ते मंडळी आले संध्याकाळी. आणि बरंच त्यांनी खणलं, जो 160 फूट खाली गेले ते, पण तिथे काही पाणी लागलं नाही. तिथलची जी माती बाहेर येत होती त्याला ओलसरपणा पण नव्हता, म्हणजे पाणी मिळण्याची आता सुतराम शक्यता नाही. आणि खरं म्हणजे ते रात्रभर काम चालू होतं. आणि डांग्यांनी घरी सगळी जय्यत तयारी केली होती की सकाळी आपल्याला बोरिंग पुढे पूजा करायची आहे, पेढेचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यानंतर दत्तात्रय देवस्थानात जाऊन सद्गुरूंचं पूजन करायचं आहे, सद्गुरूंना पेढे अर्पण करायचे आहेत, असं सगळं त्यांनी ठरवलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना कळलं की आता काही पाणी आपल्याला या ठिकाणी मिळेल असं काही वाटत नाही, तर त्यांना थोडं स्वाभाविकपणे आपण प्रयत्न केल्यानंतर जर आलं नाही ते एक नैराश्य वाटतं. आणि ती निराशा जरी आली होती तरी त्यांचा सद्गुरूंवर उदंड विश्वास होता. त्यामुळे असू देत, आत्ता काही आपलं नाही लागलं पाणी तरी आज ना उद्या ते पाणी आपल्याला लागणारच आहे. आपल्याला सद्गुरूंनी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि एक ठाम कल्पना अशी आहे की आमच्या सद्गुरूंनी दिलेले आशीर्वाद हे कधीच निष्फळ होत नाही, ते कायम फलितच होतात, असा एक सगळ्यांना अनुभव असल्यामुळे ते म्हणले ठीक आहे. आणि मग त्यांनी सकाळी उठल्यानंतर नित्यनियमाने देवस्थानमध्ये गेले आणि सद्गुरूंना ते नमस्कार वगैरे करून सगळं सांगितलं, पेढेही पुढे ठेवले. आणि सद्गुरू म्हणले की अरे प्रकाश, ते पाणी तर काही लागलं नाही, मग तू पेढे का आणलेस? तर प्रकाश म्हणाले की मी तयारीनेच सगळं आलेलो होतो की बोरिंग खणलं की सकाळ आपल्याला पाणी लागेल आणि मग पाणी लागल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे, मग तिथं पूजा करायची, आपलं पूजन करायचं आहे, म्हणून मी पेढे वगैरे आणून ठेवले होते. आणि जे आणलेलं आहे आपल्याकरता ते मला इथं अर्पण करणं योग्य वाटलं. सद्गुरूंनी विचारलं की अरे बाबा, हा दोष कोणाचा आहे, काय माझा का तुझा? बघा आमचे सद्गुरू किती दयाळू आहेत की त्याला विचारलं दोष कोणाचा आहे, माझा आहे का, म्हणजे सद्गुरूंनी. तर प्रकाश डांगे यांचे भाव अत्यंत सद्गुरूंच्या प्रती चांगले असल्यामुळे ते म्हणले हा दोष माझाच आहे, मला काही आपल्याला दोष द्यायचं काय कारण आहे, मला दोष हा माझाच आहे. आणि मग तो विषय तिथे संपला. पुढे त्यानंतर गुरुप्रतिपदा आली होती आणि गुरुप्रतिपदेला सद्गुरूंनी, महाराजांनी त्या प्रकाश डांग्यांना विचारलं, आता तू परत काय ठरवलेस, काय नवीन बोरिंग घेणारच का नाही, काय चाललंय तुझं?
का आहे त्याच बोरिंगला पाणी पाहिजे, नवीन बोरिंग तुला घ्यायचं आहे का आहे त्याच बोरिंगला तुला पाणी पाहिजे. तर प्रकाश डांगे यांनी अत्यंत विनयाने उत्तर दिलं की जे आपण म्हणाल त्याप्रमाणे मी करेन, आपली जशी इच्छा असेल तसं मी करेन. त्याच्यावर श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं की मी आता गरुडेश्वरला चाललेलो आहे आणि तिकडून आलो की मग पाहू, चालेल ना, असाही प्रश्न विचारला. अर्थात प्रकाशने होकारार्थी मान हलवली आणि गुरुदेव नंतर गरुडेश्वरला गेले आणि त्या ठिकाणी स्नान करत असताना नर्मदा मैयाला गुरुदेव म्हणले, नर्मदा मैया ही आपण त्याला देवीचं स्वरूप मानलेलं आहे काय. नर्मदा प्रदक्षिणा ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे आणि अनेक जण ते करत असतात. तर तिथे नर्मदा मैया उदंड तिथे वाहते आहे. तर त्यांनी गुरुदेवांनी तिला म्हटले की तू इकडे उदंड वाहत आहेस, परंतु तिकडे माझ्या भक्ताला पाणी नाही आहे, पाणी नाही आहे. आता हे असं संभाषण नर्मदा मैयाशी त्यांचं झालं आणि त्या दिवशी असेल किंवा एखादा दिवस असेल तर त्या ठिकाणी पावसाचे दिवस नसूनही, पावसाचे दिवस गुरुप्रतिपदा धरणे फेब्रुवारी वगैरे या महिन्यात येते, तर त्यावेळेस काही पावसाचे दिवस नाहीत. पण त्यावेळेस अचानक नगरमध्ये आभाळ भरून आलं आणि अचानकपणे तो पाऊस सुरू झाला. दुर्कट असं ते वातावरण निर्माण झालं, विजांचा कडाडड वगैरे झाला आणि पाऊस आला तिथं. आणि पाऊस आल्यानंतर त्या दिवशी तिथला जो वॉचमन होता त्याला काय वाटलं म्हणून ते बोरिंगच्या इथनं तो काहीतरी चाललेला होता प्रकाश डांगेंच्या बोरिंग. तर त्या बोरिंगमध्ये त्याला काहीतरी असा आवाज आला, काय बुडबुड बुडबुड असं काहीतरी आवाज आला, पाण्याचा आवाज असंच असतो. तर तो आवाज आला आणि म्हणून त्यांनी एक लहान दगड खडा टाकून तिथे बघितला काय व्हावा काय. तर ते डबकन आवाज आला, खडा पाण्यात पडल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज आला. मग त्यांनी परत एकदा ती ट्रायल घेतली आणि त्या वॉचमनलाही आनंद झाला की या बोरिंगला पाणी लागलं आहे, आता पूर्वी लागलेलं नव्हतं. आणि मग त्यांनी देवस्थानमध्ये फोन करून ही बातमी सांगितली आणि देवस्थानमध्ये फोन केल्यावर ही बातमी जेव्हा तिथे देवस्थानमधल्या मंडळींना कळली तेव्हा प्रकाश डांगे जेव्हा संध्याकाळी दर्शनाला आले त्यावेळेस त्यांना ही बातमी सांगण्यात आली. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी वेद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना तपोवनात घेऊन गेले आणि टेप वगैरे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी बघितलं आणि बोरिंगमध्ये टेप टाकून बघितलं तर जवळ 24 फुटावर ते पाणी होतं, 24 फुटावर ते पाणी होतं. आणि गुरुदेव गरुडेश्वरनं परत आल्यावर प्रकाश डांगे यांनी गुरुदेवांच्या कानावर घातलं तेव्हा ते एवढंच म्हणले की तुझा भाव पाहून मला लक्ष घालावे लागले आहे. आणि ज्यावेळेस बोरिंगवर काही दिवसात तो हातपंप बसवला, हातपंप बसवल्यानंतर 14 फुटावर ते पाणी आलेलं होतं. म्हणजे त्यातही परत 10 फूट अजून वाढलं होतं काय. म्हणजे हा जो अनुभव आहे की आमच्या गुरुदेवांचं पंचमहाभूतावर देखील वर्चस्व होतं किंवा पंचमहाभूत देखील त्याचं ऐकत होतं. आता हे जलतत्व पाणी हा पंचमहाभूतातलाच भाग आहे. आणि त्या नर्मदा तिथे गुजरातमध्ये नर्मदा वाहते, त्या नर्मदे मैयाला त्यांनी बोलले आणि त्या नर्मदा मैयाने ते पाणी ताबडतोब नगरला पाठवलं आणि प्रकाश डांगेंच्या प्लॉटमधल्या बोरिंगमध्ये ते पाणी आलं. ही खरोखरीच विलक्षण अशी घटना आहे, ही विलक्षण घटना आहे. म्हणजे गुरुदेवांनी प्रकाश डांगेंचे भाव ओळखले होते हा भाग वेगळा आहे, पण त्यांनी त्या जलतत्वाला आदेश दिल्यासारखं झालं होतं आणि नर्मदा मैयेने देखील त्यांचा आदेश पाळला
याच्यावरनं आपल्याला आपल्या गुरुदेवांचा जो अधिकार आहे तो किती मोठा होता हे कळावं म्हणून मी हा डांगे यांचा अनुभव आपल्याला आज सांगत आहे. खरोखरीच आश्चर्य करण्यासारखा अनुभव आहे आणि ते विश्वचालकच आहेत असं माझं तर ठाम मत आहे. मी त्यांच्यावर जे कवन केलेलं आहे, सवन केलेलं आहे, त्याच्यातही म्हटले, उठा उठा हो गुरुराया रामराया, विश्वची पुकारे तुम्हा खेळावया. आता हे विश्व जे आहे, विश्वचालक असल्याशिवाय ते होईल का मला सांगा बरं. विश्व चालवण्याचा जो खेळ रचलेला आहे त्याचे मालक कोण आहेत? तर आमचे गुरुदेव आहेत. त्याचे मालक कोण आहेत? हे दत्तात्रयांचे अवतार आहेत, त्यामुळे ते मालक आहेत. भगवान दत्तात्रय मध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे अंतर्भूत आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेश हे विश्वचालकच आहेत. त्यांची जी कार्य आहेत ती कार्य पाहिली की ते विश्वचालक आहेत हे निर्विवाद सत्य होतं. आणि आमचे गुरुदेव ही त्या परंपरेतले असल्यामुळे त्यांनी हा विश्वचालकाचा जो भाग आहे तो इथे प्रकाश डांगेंच्या निमित्ताने आपल्या दृष्टोत्पत्तीस आणलेला आहे. आणि खरोखरीच असे जे अनुभव आहेत ते गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत करून मला सांगताना अत्यंत आनंद होतो आहे. हा मुद्दाम मी प्रकाश डांगे यांचा अनुभव आहे. प्रकाश डांगेंनी त्या लेखामध्ये हा लेख आहे तो त्यांनी गुरुगौरविका पुष्प पहिलेमध्ये ते माझे परमेश्वर आहेत या हेडिंगखाली तो लेख लिहिलेला आहे. आणि पान क्रमांक 242 ते 247 वर तो छापला गेलेला आहे. छापला गेलेला आहे. आणि त्यांनी अजून काही अनुभव तिथे लिहिलेले आहेत, पण ते सगळेच मला काही एका वेळेस सांगता येणार नाही. कारण काय माहिती का, मला त्यांच्या प्रत्येक अनुभव कुठल्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत होतोय त्याप्रमाणे ते मला करावं अशी माझी इच्छा. अर्थात मी प्रत्येक लेखाच्या बाबतीत तेच करतो. मला भक्तांना जे अनुभव येत आहेत ते गुरुदेवांच्या कोणत्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत आहेत ते मला सांगायचं एक परिपाठ मी ठेवला आहे. त्याप्रमाणे हा जो आहे हा विश्वचालकत्वाचा जो अनुभव आहे गुरुदेवांचा, हे जलतत्वाला त्याने आदेश देऊन नगरमध्ये, गुजरातमधून नगरमध्ये त्या पाण्याची कशी काय बदली केली ते आपल्याला कळावं म्हणून मी हा केलेला आहे. आणि एकदा या बोरिंगला पाणी लागलं की मग ते कायम पाणी कायमच राहतं. आजही प्रकाश डांगेंचं तिथं वास्तव्य आहे आणि ते अधूनमधून नगरला असतात, अजून पुण्याला असतात, हा भाग वेगळा आहे. पण त्या बोरिंगचा त्यांना तिथं उपयोग होतोच आहे. हा जो अनुभव आहे हा प्रकाश डांगेंचा मी आपल्याला सांगितला. आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.